नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जी पदभरती ते करून घेतली जात आहे गट क आणि गट ड या पदासाठी, आणि ही पदभरती सरळ सेवेमार्फत इथे केली जाणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यासाठी आज ही शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आज लवकरात लवकर इथे फॉर्म भरून घ्यायचे. तब्बल 1773 पदांची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध पदांची पदभरती केली जाते. त्याच्यामध्ये स्टाफ नर्सची पण एएनएम जीएनएम साठी ते पदे तुम्हाला पाहायला भेटत होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात या पदाबद्दलची माहिती पाहून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख इथे असणार आहे, म्हणजे 2 सप्टेंबर या फॉर्मसाठी असणार आहे शेवटची तारीख, म्हणजे आजचाच दिवस. आता इथे बघू शकता तुम्ही जवळपास 65 वेगवेगळ्या पदांसाठी ती पदभरती केली जात आहे. तर त्याच्यामधील आता आपण आपली स्टाफ नर्सची पदे बघून घेऊ की किती पदे, त्यासाठी पात्रता कशा प्रकारे असणार आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. तर बघा याच्यामधील 14 क्रमांकाचं जर पद बघितलात, निमवैद्यकीय सेवा गट क मधलं हे पद आहे. पदाचं नाव आहे परिचारिका. पदाचं नाव तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. या पदासाठी पगार जो असणारा S13चा पगार तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटेल आणि या पदाच्या 3 जागा इथे तुम्हाला भरल्या जात आहेत. 3 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील या पदाच्या. आणि पगार जो असणार आहे या पदासाठी 35,000 रुपयापासून 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये असं पदाचं तुम्हाला इथे पेमेंट स्केल पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि या पदासाठी तुम्हाला एएनएम वर तुम्ही हा फॉर्म विद्यार्थी मित्रांनो इथे भरू शकता. एएनएम वरती तुम्ही हा फॉर्म इथे भरू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे तुम्ही बघा इथे पद क्रमांक 55चं पद जर पाहिलात तुम्ही तर प्रसविका पदाचं नाव असणार आहे. प्रसविका निमवैद्यकीय सेवा गट मध्ये हे पद आहे आणि या पदासाठी S6चा पगार दिला जात आहे आणि टोटल 117 जागा इथे भरल्या जात आहेत प्रसविका या पदाच्या. आणि पगार जो असणार आहे 19,900 पासून 63,200 रुपये असं पदाचं तुम्हाला इथे पगार पाहण्यासाठी भेटणार आहे. तर या पदासाठी तुम्हाला एवढा पगार इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तब्बल 117 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जातील प्रसविका या पदासाठी. आणि या पदासाठी तुम्हाला फक्त एएनएम इथे विद्यार्थी पात्र असणार आहेत. एएनएम चे विद्यार्थी या पदासाठी इथे अप्लाय करू शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे 24 क्रमांकाचं आणखी एक पद असणार आहे. ते असणार निमवैद्यकीय सेवा गट खच हे पण पद तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल. पदाचं जे नाव असणार आहे नर्स मिडवाईफ, नर्स परिचारिका आणि स्टाफ नर्स असं हे पदाचं नाव तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. असं पदाचं नाव आहे. या पदाच्या तब्बल 457 जागा तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत. म्हणजे आतापर्यंतच्या जाहिरातीमध्ये सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला ते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत पाहण्यासाठी भेटणार आहे, जिथे तुम्हाला 600 पेक्षा जास्त पदांची पदभरती ते करून घेतली जाणार आहे फक्त स्टाफ नर्स या पदांसाठी. तर बघा 457 पदे इथे भरली जात आहेत. S13चा पगार तुम्हाला इथे भेटणार आहे आणि तो असणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये असं पदाचं तुम्हाला पेमेंट स्केल इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि या सर्व पदामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राहण्याचा भत्ता, घरभाडे, ट्रॅव्हल अलाउन्सेस हे सर्व भत्ते पण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगचाच पगार जो असणार आहे 70,000 प्लस तुम्हाला स्टार्टिंगचा पगार इथे भेटला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की मुंबई सिटीमध्ये, ठाणे सिटीमध्ये, एक्स सिटीमध्ये तुमचे इथे लोकेशन तुमचं येत असते, तर सर्वात जास्त पगार तुम्हाला एक्स सिटीमध्ये इथे दिला जात असतो. XYZ अशा प्रकारचं पेमेंट स्केल पण तुम्हाला असतं. तर तुम्हाला इथे एक्स सिटीचं इथे पेमेंट दिलं जाणार आहे, म्हणजे तुम्हाला 70,000 पेक्षा जास्त तुम्हाला पगार पण इथे भेटणार आहे. तर अशा प्रकारची जाहिरात आलेली आहे. आज शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. तर फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन इथे फॉर्म भरायचा आहे. www.thanecity.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा भरावा इथे लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणि या सर्व पदांसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स अनुभव इथे लागणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. सर्व पदांसाठी 3 वर्षाचा अनुभव तर तुम्हाला इथे लागणारच आहे. त्याच्यानंतर बघा अजून काही महत्त्वाच्या तारखा आहेत का, तर त्याच्यानंतर बघून घ्या. आता परीक्षा शुल्क तुम्हाला इथे किती लागणार आहे.
तर परीक्षा शुल्क जे असेल अमागास प्रवर्ग म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये ही परीक्षा फीस तुम्हाला इथे लागणार आहे. परीक्षा शुल्क अशा प्रकारे घेतली जात आहे. आणि ही जी परीक्षा तुमची घेतली जाईल ही TCS द्वारे म्हणजे टाटा कन्सल्टन्सीद्वारे तुमची एक्झाम इथे घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप ही एक्झाम असते विद्यार्थी मित्रांनो. 200 मार्क्सचे 100 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं तुम्हाला हे एक्झाम पॅटर्न पण इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि ही फीस जी असणार ही नॉन रिफंडेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ही फीस कुठल्याही प्रकारे परत भेटणार नाही. तर 1000 रुपये फीस मागास प्रवर्गासाठी आणि 900 रुपये मागास प्रवर्गासाठी ही फीस तुम्हाला इथे असणार आहे. आणि बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आणि शेवटचा तारीख तुम्हाला सेमच इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. 2 सप्टेंबर तुम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथे हा फॉर्म भरता येणार आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा tmcrecruitment2025@gmail.com या वेबसाईटवर तुमची तक्रार मेन्शन करू शकता. तर बघा ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती. जर तुम्हाला शेवटी हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या जाहिरातीच्या नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती रेग्युलरली येत असतात. तर याच्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपण नक्कीच लाईक करा. तर चला भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.